सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची.
आपले उपजिल्हाप्रमुख नितीनदादा सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सकाळी सर्व राजीपत शाळेमध्ये वह्या वाटपाचा कार्यक्रम केला। त्यानंतर इथे रोजगार मेळाव्याचं आम्ही आयोजन केलं होतं। त्यामध्ये बऱ्यापैकी सर्व बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचं काम आम्ही इथे केलं। त्यानंतर रक्तदान शिबिर इथे आयोजित केलं होतं। त्यात देखील खूप चांगला आम्हाला प्रतिसाद मिळाला। या कार्यक्रमासाठी विविध पक्षातील अनेक नेते इथे उपस्थित झाले, त्यांनी देखील आपल्याला शुभेच्छा दिल्या। राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, RPIचे नेते असेल आणि आमचे युवा सेनेचे विशेष करून संजय दिना पाटलांची मुलगी ही देखील इथे उपस्थित झाली होती। आणि सर्व कार्यकर्त्यांना आपण 5 वाजता भेटीसाठी नितीनदादा इथे उपस्थित झाले होते। अनेक पक्षातील नेते आणि आमचे शिवसैनिक इथे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाले आणि कार्यक्रम चांगल्या प्रकारे यशस्वी देखील झाला। या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळावा असेल, रक्तदान शिबिर असेल, अपंगांना धान्य वाटप असेल, प्रत्येक रायगड जिल्हा परिषदच्या जेवढ्या स्कूल होत्या तिथे वह्या वाटप देखील आपण केला। नगर परिषद क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आपण रेनकोट देखील वाटप केले। असे विविध कार्यक्रम आपण यामार्फत राबवले आणि दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बहुसंख्य राजकीय पक्षांतील दिग्गजांनी हजेरी लावली होती आणि दादांना पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या। नक्कीच या सर्वांच्या शुभेच्छांच्या आशीर्वादावर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरघोस यश संपादन करू हा आम्हाला खात्री वाटते। ज्यांचा वाढदिवस होता त्या एक कर्जतमधील गरीब कुटुंबातील सामान्य कुटुंबातील तरुण आज एक 3 वेळा नगरसेवक पदाची हॅट्रिक करून कर्जतच्या राजकारणात एक इतिहास घडवणार आहे। उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी आल्यानंतर शिवसेनेत 2 गट पडले। त्याच्यानंतर आज कर्जत खालापूरमध्ये वाढदिवसानिमित्त रोजगार मेळावा, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा, ज्याला तळमळ आहे कर्जत तालुक्याच्या प्रश्नांची, प्रत्येकाच्या गोरगरीब कुटुंबाची जाणीव आहे असा नेता कर्जत उपजिल्हा प्रमुख नितीनदादा सावंत येणाऱ्या काळात कर्जतचा एक महाराष्ट्रात इतिहास घडणार आहे का 3 वेळा नगरसेवक एक सामान्य कुटुंबातला तरुण आज या महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून जाणार आहे। त्यांनी आज वाढदिवसानिमित्त रोजगार मेळावा, रक्तदान शिबिर, प्रत्येक गावात प्रत्येक कार्यकर्त्यांनी, सामान्य कार्यकर्त्यांनी वह्या वाटप, गरीब कुटुंबातील मुलांना आधार म्हणून एक चांगला सामाजिक कार्यक्रम म्हणजे बाळासाहेबांपासून ते उद्धव साहेबांपासून एक शिवसेनेत एक शिकवण आहे का 80% हे समाजकारण आणि 20% राजकारण करून या वाढदिवसानिमित्त नितीनदादा यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सर्व कार्यकर्त्यांनी, तरुणांनी मेहनत घेऊन एक चांगला उपक्रम राबवून येणाऱ्या काळामध्ये नितीनदादा सावंत या कर्जत खालापूर मतदारसंघाच्या नक्कीच जनतेला आश्वासक चेहरा हा ठाकरे गटाकडून असणार आहे।